गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरती मी आणली होती घरामध्ये एक नवीन वस्तू. व्हिडिओ जुना आहे पण मी आज तो तुमच्यासोबत शेअर करत आहे. आपल्याकडे अशी मान्यता आहे की सणाच्या दिवशी किंवा चांगल्या मुहूर्तावर एखादी वस्तू आणली तर त्याचा उपयोग आपल्याला खूप चांगला होतो. ती वस्तू चांगली टिकली जाते. शिवाय आपल्याला एक आठवण देखील राहते की आपण एखाद्या सणाला किंवा या सणाला आपण ही वस्तू आणली होती. तर एक गोड आठवण या ठिकाणी मी देखील तयार केलेली आहे, ती म्हणजे एक नवीन वस्तू घेऊन. आता तुम्हाला जी वस्तू ओपन करून दाखवत आहेत त्या माझ्या सासूबाई आहेत. त्यांच्या हाताने आपण या ठिकाणी उद्घाटन करत आहोत. तर पहा काय आणली आहे नवीन वस्तू आपण. तर टाडा, या ठिकाणी आपण आणलेलं आहे नवीन एअर फ्रायर. खूप दिवसांची इच्छा होते, ते माझी ती पूर्ण झालेली आहे. आहोंनी ती माझी इच्छा पूर्ण केली आहे. यावर्षी ठरवलंच होतं की हेल्थकडे लक्ष द्यायचं आहे, तेलकट खाणं बंद, सगळं कसं हेल्दी खायचं. तर हा एअर फ्रायर आहे 6.5 लिटरचा आणि यामध्ये जवळजवळ 1 किलोचा मोठा केक देखील तयार होतो. समोरून यावरती काच आहे, त्यामुळे आपल्याला लक्षात येईल की आपला पदार्थ कसा बनत आहे. तर मंडळी, आज आपल्या किचनमध्ये नवीन वस्तूच नाही तर नवीन शेफ देखील आलेले आहेत. त्यांच्याच हाताने नवीन वस्तूंची पूजा करून घेतली आणि आता ठरवलं आहे की त्यांच्या हाताने यामध्ये एक रेसिपी देखील बनली पाहिजे. तर खूप वेळाच्या डिस्कशननंतर ठरलं की यामध्ये कमी राड्यामध्ये आणि कमी पसाऱ्यामध्ये आपण एक साधा सोपा झटपट होणारा पदार्थ बनवूयात, तो म्हणजे चिवडा. तर खमंग असा चिवडा बनवायचं ठरवलेलं आहे. सुरुवातीला वस्तूला आपण प्रीहीट करून बघितलं आणि त्याचे चालू बंद असे मोड करून पाहिले की तो कसा चालतोय आणि त्यानंतर आपण यामध्ये आता बनवूयात मस्त असा खमंग चिवडा. तर तुमच्या घरी देखील असा राडा कधी झाला आहे का, हे कमेंट्स करून नक्की सांगा. तर आहोंच्या हाताची चव बघायची आहे आज ती, की चिवडा कसा बनतोय. तर मुरमुऱ्यामध्ये आपण टाकलेले शेंगदाणे, फुटाणे, थोडेसे मका पोहे, काही मसाले, चवीनुसार मीठ आणि फक्त 1 चमचा तेल आपण यामध्ये टाकणार आहोत. वा, तर कढीपत्ता पाहू शकता किती मस्त या ठिकाणी त्यांनी सोलून टाकलेला आहे. सगळे काही व्यवस्थित मिक्स केलं आणि आता चिवडा बनवायला घेऊयात आपण. तर एअर फ्रायरमध्ये आपल्याला याला बनवायचं आहे. त्यासाठी 160 डिग्री सेल्सिअसवरती अगदी 5 मिनटंच आपण हा चिवडा बनवण्यासाठी ठेवणार आहोत. तर यामध्ये बघू शकता लेट लागलेली आहे आणि चिवडा कसा बनतोय ते देखील आपण 5 मिनिटांनं बघूयात. तर जेव्हा हा चिवडा बनला होता तेव्हा त्यानंतर टिंग असा आवाज करून त्यांनी इंडिकेट दिलं आहे की तुमचा पदार्थ बनलेला आहे. तर आपण आता ओपन करून बघूयात की चिवडा कसा झालेला आहे. तर या ठिकाणी बघू शकता चिवड्याला रंग थोडा कमी आलेला आहे, हळद थोडी कमी पडली वाटतं, पण चिवडा कुरकुरीत झाला आहे की नाही हे बघूयात आपण. तर या ठिकाणी बघा मस्त असे कुरकुरीत असा आवाज तर येत आहे आणि वा, मुरमुरे देखील मस्त असे कुरकुरीत तयार झालेले आहेत. तर चिवडा आपला मस्त तयार झालेला आहे. आहोंनी या ठिकाणी बाजी मारलेली आहे आणि एअर फ्रायरने देखील. तर दोघं पण या ठिकाणी जिंकलेले आहेत. चवीला देखील चिवडा एक नंबर झाला होता. तर तुम्हाला ही आजची रेसिपी आणि एअर फ्राय कसा वाटला आहे नक्की सांगा.